काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। रणरणत्या उन्हाबरोबरच सोलापूरची राजकीय रणभूमी सुद्धा प्रचंड तापू लागली आहे। आपला नेता मागच्या वेळी पराभूत झाल्याने हा पराभवाचा वचपा काढण्यासाठी शहरातील तमाम कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत। शिंदेंचे विश्वासू निकटवर्तीय म्हणून ओळख असणारे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी प्रचार यंत्रणा जोरदारपणे उभी केल्याने प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावून काँग्रेसच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करणार असं वचन दिलं आहे। लक्ष्मीपुत्र सुधीर खरटमल यांचं शहरात मोठं नेटवर्क असल्याने हजारो कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी शिंदेंच्या प्रचारासाठी उतरविल्याने जिकडे बघेल तिकडे वाडी वस्तींवर सुद्धा शिंदेंची प्रचार यंत्रणा सक्षम दिसू लागली आहे। त्याचं सर्व श्रेय सुधीर खरटमल यांच्यासारख्या निस्वार्थ नेत्याकडे जातं। फक्त शिंदे साहेब हाच आमचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही साहेबांच्या विजयासाठी जीवाचं रान करू असं वचन खरटमल यांनी दिलं आहे। आमच्या अध्यक्षांनी मला परमिशन दिली आणि दरवेळेला मी नेहमी एक वेगळी यंत्रणा लावून काम करत असतो आणि नवचैतन्य निर्माण करणं काय करते। सध्या कसं आहे की त्यांना कुठं कुठं धावा लागतो आणि आपण भेटणं बोलणं हा महत्त्वाचा भाग असतो। संवाद साधून सिद्धेवाल कसं निर्माण करेल तर मी प्रयत्न करत होतो। माझ्याकडे असं तो एक 100 कार्यकर्ते आहेत जे चिंटू कुरापट्टी म्हणून जो कार्यकर्ता आहे त्याच्याकडे 50 माणसं अशी आहेत की जे टेक्निकली मॉडिफाईड करतात आणि सोशल मीडियावर ते काम करतात। अशा प्रकारचे निर्णय कार्यकर्ते घेऊन मी काम करायला लागलो। मायनस केलेली उजनीच्या धरणातून मोठे मोठे इंजिन लावून सोलापूरकरांचं 3 दिवसाला एकदा पाणी करून सोलापूरकरांचं ताण दाखवलेलं आहे। आज उजनी 100% भरलेले आहे तरी सुद्धा हे भाजपवाले 5 दिवसाला 6 दिवसाला एकदा पाण्याची पुरवठा करते। त्याच्यावर तुम्ही विचार करा, आज कुठल्याही गल्लीबोळात त्यांचं काम नाही, निधी नाही। आज आम्ही थोडे वर्ष सत्ता केले तर पुन्हा कुठल्याही नगरसेवकाला निधी नाही असं नाही। 20-20, 25-25, 30-30 लाख रुपये निधी दिलेले प्रत्येकाला। आज हे निधी देऊ शकत नाही, महानगरपालिका व्यवस्थित सांभाळू शकत नाही। महापालिकेचे जेवढे मूलभूत ज्यांना नागरिकांची गरज आहे ते सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकत नाही। अशा सरकारला उचलून लावायचं काम तुमचं आहे। 5 वर्षात एकदाच तुमच्या हातात त्यांचं नरडी येते, ते नरडी त्यांचं दाबून टाका। कारण हे नालायक लोक आपले कुठलेही कामाला पडलेले नाहीये, उलट आपल्याला सगळ्यांना वेळीच पकडलेले। 4-5 वर्षात आपल्या सर्वसामान्य माणसाला जो अनुभव आला, आपलं मत वाया कसं गेलं याची प्रचिती प्रत्येक सर्वसामान्य गरीबापासून ते ठरवण्यात आलेली। माननीय शिंदे साहेब ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेस शिंदे साहेब घरी आले म्हणले बंगल्यावर तर अनेक लोकांची तिथं रीत लगायची, कोणाचं दवाखान्याचं काम असेल, कोणी संजय देवतांचं काम असेल, अनेक मागण्या निवडणुका येऊन त्या ठिकाणी बोलत होते। 4.5 वर्षामध्ये आपल्याला ज्याला आपण निवडून दिलं त्या खासदाराचं घर देखील माहित नाही अवस्था, पण विकासाचं काम तर बाजूला राहिलं। परत शिंदे साहेबांना पक्षाने उमेदवारी दिली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं माननीय पवार साहेबांनी सांगितले कोणत्याही अडचणी मान सन्मानाचा विचार करू नका, शिंदे साहेबांना निवडून द्यायचं आहे। त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं पाहिजे। यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, हारून सय्यद, माजी खासदार धर्मण्णा सादुल, दत्ता सुरवसे, निर्मला ठोकळ, सुनील रसाळ, हेमा चिंचोळकर, सुरेश कुंभार, पुरुषोत्तम श्रीगादी, चक्रपाणी गज्जम, केदार उंबरजे, संजय हेमगड्डी, देवेंद्र भंडारी, शिवा बाटलीवाला, आरिफ शेख, अरुणा वर्मा, जावेद चिखलकर, चंद्रकांत कोंडगुळे, नागनाथ कदम, दत्तू बंदपट्टे, हनुमंत सायबळू, सुमन जाधव आदींसह सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते।